मुख्यमंत्री तसेच इतर पाहुणे येणार आहेत। हे पहा, मुख्यमंत्री महोदय साधारणतः 11:30ला शासकीय टाईम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। एक थोडंसं 10-15 मिनटे इकडं तिकडं होतील। साधारणतः 11:45 पर्यंत येतील आणि 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल। साधारणतः 2 पर्यंत, 1:30 पर्यंत, 2 पर्यंत आणि कार्यक्रम संपून नंतर मच्छिंद्रनाथ गडावर साहेब जे आहेत ते तिथे लँड होतील। काय आहे की संपूर्ण भारतवर्षामध्ये नाथ संप्रदायाला मानणारा, नाथ संप्रदायावरती प्रेम करणारा प्रचंड भाविक या देशामध्ये आहे आणि संपूर्ण भारतवर्षातली एकमेव संजीवन समाधी ही आष्टी तालुक्यामध्ये आहे। तिच्या दर्शनाला आणि तिथल्या कामाच्या भूमिपूजनाला साहेब येणार आहे। अण्णा उद्या नाही, मिरवणूक जी आम्ही ठेवली होती त्या मिरवणुकीला साहेबांनी नकार दिला। मग आम्ही ती मिरवणूक कॅन्सल केली। परंतु लोक जे आहे या मतदारसंघामधले लोक माझ्यावरती चांगलं प्रेम करतात आणि इतरही ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि या वर्षीचा वाढदिवस आहे मी संतोष देशमुखांच्यामुळं साजरा केलेला नाही। किमान त्या निमित्तानं माझी भेट होईल म्हणून सुद्धा अनेक लोक या कार्यक्रमाला येतील आणि मतदारसंघाचं कल्याण होतं आहे ना। आम्हाला आता 1.68 मिळालं, पूर्वी 500 MCFT मिळालं, साधारणतः 2.5 TMC पाणी मिळालं। आणखी आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या हक्काचं 4 TMC पाणी मिळावं आणि पाटोदा आणि शिरूर या 2 तालुक्याला 3.5 TMC पाणी मिळावं एवढी अपेक्षा आमची मुख्यमंत्र्यांकडनं आहे आणि हा शासकीय कार्यक्रम आहे। त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आणि याच्यातनं आशेचा किरण हे जे दिलं आहे शिंपोरा ते खुंटेफळ आणि या खुंटेफळला जे आत्ता 300 कोटी रुपये दिले ते मुख्यमंत्र्यांनी दिलेत। त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे म्हणून लोक शेवटी काय आशावादी माणूस असतो आणि साहेबांकडनं गॅरंटी आहे। वरती मोदी की गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, तसं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी है तो मुमकिन है हे लोकांना वाटायला लागले। म्हणून लोक अतिशय चांगल्या भावनेनं माझ्या ड्रीम प्रोजेक्ट हा जो खुंटेफळ आहे ज्याचं स्वप्न 5-6 या साली मी पाहिलं होतं ते स्वप्न माझं आज पूर्ण होतं आहे। स्वतः मुख्यमंत्री जे येणार आहेत त्यांच्यासोबतच पंकजा मुंडे देखील येतील अशी माहिती आहे। तुमच्याकडे काय माहिती आहे कसं? नाही, आम्हाला आत्ताच निरोप आलेला आहे। त्यांचे PA जे आहेत प्रदीप कुलकर्णी यांच्याकडनंही निरोप आला आहे आणि दीपक खेडकर त्यांचाही माझा फोन झाला आहे। त्या येणार आहेत। शासकीय कार्यक्रम आहेत। प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार करू, त्यांचं प्रचंड चांगलं इथं अभिनंदन करू आणि त्या इथं बोलतीलसुद्धा, मार्गदर्शनसुद्धा करतील। व्यक्तिगत आमचा मतभेद हा जो आहे तो नंतरचा विषय, तो वेगळ्या स्टेजवर, या स्टेजवरती काही नाही। आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू कारण हा शासकीय कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम पक्षीय नाही, महायुतीचा आहे। ताई पण येणार आहेत, विखे पाटील साहेब येणार आहेत, राम शिंदे साहेब आमचे जावई आहेत आणि ते राज्याच्या सर्वोच्च पदावरती, सभापती पदावरती बसल्यामुळं त्यांचाही सत्कार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे। एवढे येत आहेत। अजितदादांना आम्ही प्रचंड फोन लावले परंतु दादांच्याकडनं काही आम्हाला रिप्लाय आलेला नाही। परंतु हा प्रकल्प सुरू होताना अजितदादांचं सुद्धा श्रेय या प्रकल्पामध्ये आहे। जे काही घोटाळे समोर आले त्याची पूर्ण पाढा जो आहे वाचून दाखवलेला आहे। धनंजय मुंडे यांनी मात्र आरोप फेटाळले। तुम्ही देखील हे केलं होतं, पूर्ण घोटाळा काढला होता, एकंदरीत काय सांगाल या संपूर्ण? नाही, मी पीक विम्याचा घोटाळा काढला होता। अजून मी त्यांचं नाव घेतलं नाही। मी फक्त म्हणलं आका आणि त्यांचे आका, ते कोण आहेत मला माहिती नाही, पण पीक विम्याचा घोटाळा हा 5,000 कोटींचा घोटाळा आहे आणि याच्या बाबतीत मला असं कळतं आहे की दिल्लीच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांनीसुद्धा याच्या बाबतीमध्ये सुप्रियाताईंच्या प्रश्नाला उत्तर देताना आज काहीतरी स्टेटमेंट केलं आहे। केंद्र सरकारचीच ही कंपनी आहे आणि या कंपनीने नेमलेले काही अधिकारी हे सुद्धा घोटाळ्यामध्ये सामील आहेत, जे कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत।
ते पण आहेत. 22 CSC सेंटर परळीचे आहेत, परंतु राज्यामध्ये 96 CSC सेंटर सापडले. पण त्या 96 जे टोटल आहेत त्याचे 22 CSC सेंटरच मार्गदर्शक असणार आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो. इतर कोणते घोटाळे आहेत मला काय आज कळालेलं नाही असं मला वाटतं. संपर्क मंत्री पदाची देखील जबाबदारी दिली आहे. एक प्रकारे भाजपाच्या बीडचं जे नेतृत्व आहे ते पंकजा मुंडेंकडे दिल्याचे संकेत पक्षाकडून दिले गेले. पक्ष जे निर्णय घेईल त्याच्या बाबतीत आम्ही काय बोलणार. आता मंत्रिपदाच्या बाबतीत त्यांचा निर्णय घेतला पक्षाने, आम्ही काय म्हणलो का बाबा, काय म्हणता येत नसतं. जे पार्टी निर्णय घेईन पार्टीच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही थोडी जाण. संपर्क मंत्री त्यांना ऑलरेडी अगोदरच केलेलं आहे. 4 जिल्ह्याच्या त्या संपर्क मंत्री होत्या आणि रावसाहेब दानवे दादा 4 जिल्ह्याचे होते. त्याच्यामुळं बीड जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी त्यांची जी निवड झालेली आनंदाची बाब आहे. आणि आम्ही जे आहे ते कार्यकर्ते आहोत. आम्ही किती ते 2.25 तालुक्यापुरते मर्यादित छोटे कार्यकर्ते आहेत, चिल्लर कार्यकर्ते आहेत, पण आम्ही आमच्या पातळीवर ठीक आहोत. आमच्या मतदारसंघापुरतं काय आहे की 4 चाकी गाड्या, एका 4 चाकी आजकाल काय झालं आहे, लोकांचं स्टँडर्ड सुधारलं आहे. एक स्कॉर्पिओ गाडी घेतली तर काय करतात, ड्रायव्हर एक, त्याच्या शेजारी एक बसतो, पाठीमागे 3 जण बसतात, 5च जण बसतात. मागच्या हौदात कोणी बसायचं ही पंचायत असते. हौदात कोणी बसत नाही. मग एका स्कॉर्पिओ गाडीत माणसं किती येतात, 5. त्याच्यापेक्षा आम्ही विनंती केली की बाबा श्री आणि सौ दोघंही मोटरसायकलवरती बसा, कारण नाहीतरी गावातल्या सगळ्या टमटम पिकअप हे असल्या स्कॉर्पिओ गाडी अमुक टमुक, जे आता गरिबी परिस्थिती आहे आमच्याकडं, गाड्या जास्त नाही आहेत 4 चाकी, जेवढ्या काय आहेत तेवढ्या बुक झाल्या. मग आता उरलं आहे काय तर मोटरसायकल. मग मोटरसायकलवर स्त्रीनी पुढं बसायचं, सौभाग्यवतींनी मागं बसायचं, किक मारायची, चल ग सखे कोणते फळला, हे चल ग सखे कोणते फळला. म्हणून मी म्हणलं आहे की तुम्ही मोटरसायकलवरती या. उद्याच्याला तुम्ही बघा, तुम्ही पण सर्व पत्रकार मंडळींनी उद्या या. सर्वाधिक जास्त लोक मोटरसायकलवरती येतील. 100% हे प्रयत्न माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत. आणि काय आहे की विलासरावांच्या नंतर, गोपीनाथरावांच्या नंतर आणि मधल्या कालावधीत अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले. शंकरराव चव्हाण साहेबांनी आमचं इरिगेशन चांगलं केलं. परंतु आत्ता अशोकराव चव्हाण साहेबाच्या नंतर, विलासरावांच्या नंतर, गोपीनाथरावजींच्या नंतर या मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे, मराठवाडा सुधारला पाहिजे, मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड झालं पाहिजे, पश्चिम वाहिन्याचं पाणी हे मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्याकडे वळवलं पाहिजे. कृष्णा खोऱ्याचं 23.66 TMC पाणी मराठवाड्याच्या आमच्या वाट्याचं हक्काचं दिलं पाहिजे. ही सगळी अतिशय उत्तम भावना जर या राज्यामध्ये कोणाची असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. म्हणून आशा ह्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे. मी अजून नाही मागितलं, मी नाही मागत हो. संदीप क्षीरसागर साहेब मागतात, अंजली ताई मागतात, जेवढे मोर्चे निघतात ते लोक मागतायत. प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत, 5व्या टर्मचे. 5वी टर्म आहे त्यांची, माझी 5वी आहे, त्यांची 5वी आहे. ते 5व्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात. पण मी अजून मागितलेलं नाही, सध्या तरी मी मागत नाही. आणि आज काहीतरी ते वेडवाकडं बोललेत असं माझ्या कानावर आलं आहे बरं का. बघून घेतो वगैरे वगैरे. ते असंही म्हणाले की आम्ही आतापर्यंत एवढंच बोललेत ना. एक पत्रकार मागून घेतो असं, हे आमच्यात भांडण नका लावला का एवढं. बरं, माझं म्हणणं आहे ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचंही नाव आहे. जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं, कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत. आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे अमकं टमकं याच्यावरती मी परवा 6 तारखेला बोलेल. पण 6 तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो आणि झोपलो समजा, सकाळी नाही उठलो लवकर, तर मग 7 तारखेला बोलू. सत्ते पे सत्ता.
एक चित्रपट होता ना सत्ते पे साथ. तुम्ही राजीनामा न मागण्याचं कारण काय, म्हणजे त्याची काय वाट नाही, मी अजून मी राजीनामा मागतच नाही ना. मी फक्त वर्णन करतोय, त्याची माहिती देतोय. इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा? चलू द्या ना त्यांचा राजीनामा. कशाची वाट अहो, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत. आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे? दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का, त्याच्यात तथ्य आहे का, हे सगळं तपासू. त्यांचंही बरोबर आहे. मग सगळी तथ्य त्यांना तपासू द्या, मग अजितदादा त्या बाबतीतला निर्णय करतील. आम्ही म्हणजे चिलटा चालटांनी बोलून काय उपयोग आहे? आम्ही कोण आहेत? झुरळ आहेत आम्ही. जेवढा फॉलोअप अजितदादांनी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत का? नाही केला, मी नाही केला. मी त्यांना नाही केला, पंकजाताईंना नाही केला. मी खरं बोलतो, कारण ते येतील असं वाटलं नाही. किंवा ते मी त्या दिवशी म्हणजे कलेक्टर ऑफिसला त्या होत्या, आमची भेट झाली नाही, त्या बोलल्या नाही, मग आम्ही बोललो नाही. मिटलं आणि फिटलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.